हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन स्कूटर घेणार आहे. ही आहे होंडा ॲक्टिवाची 125ची ॲनिव्हर्सरी एडिशन. याच्यामध्ये मी आधीची जी मॉडेल आहे ॲक्टिवा 110, ती पण ॲनिव्हर्सरी एडिशन होती. त्या पण गाडीचा तुम्हाला व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल. तुम्ही किंवा वरती आयकारवरती पण तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल. तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात की त्या पण गाडीचा मी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि दिवाळी ऑफरमध्ये तुम्हाला सगळं ऑफरमध्ये तुम्हाला डिस्काउंट पण तुम्हाला अवेलेबल आहेत या शोरूमच्या आतमध्ये. शोरूम आहे तुमचा हा कल्याणच्या ठिकाणी खडपाड्याच्या तुम्हाला हा तुम्हाला शोरूम भेटून जाईल. महाराष्ट्र स्टेट आणि डिस्ट्रिक्ट आहे ठाणं. या शोरूममध्ये तुम्हाला काही डिस्काउंट पण असणार आहे गाड्यांची. आणि ओल्ड प्राईस आणि न्यू प्राईसमध्ये पण तुम्हाला थोडंसं डिफरन्स पण दिलेली असणार आहे. आणि ही पण आता जी आहे आता मी जी करतो आहे ती आहे ॲक्टिवा 125 ॲनिव्हर्सरी एडिशन. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगत होतो काय काय आता फीचर तुम्हाला ॲड झालेले आहेत. आणि मेन म्हणजे पुस्तक की आणि याच्यामध्ये ग्राफिक पण तुमचे थोडेसे वेगळे झालेले असणार आहे. आधीच्या ॲक्टिवामध्ये आणि आत्ताच्या ॲक्टिवामध्ये तुम्हाला थोडंसं फरक दिसेल तुम्हाला ग्राफिकमध्ये पण आणि मेन म्हणजे फीचरमध्ये पण. पहिल्यांदा सुरुवात करतो फ्रंटपासून. गाडीच्या हेडलाईटपासून सुरुवात करतो. हेडलाईट पण बघू शकता तुम्हाला नॉर्मली जसा होता तसाच असणार आहे. LED दिले असणार आहे. इथं हा पार्ट तुम्हाला क्रोममध्ये असताना दिलेला, क्रोम थोडंसं ग्रेमध्ये असणार आहे. आणि वरती तुम्हाला हे वायझर दिलेलं असं घ्यायला. आणि मिरर जे असतील हे मिरर तुमचे तुम्हाला दिलेले असणार आहे तुम्हाला ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये. ठीक आहे. इथं तुम्हाला होंडाची ब्रँडिंग असणार आहे. नंबर तुम्हाला दाखवलेली असणार आहे. इथं तुम्हाला DRL भेटत होतील या ठिकाणी LED आधीच्या मॉडेलमध्ये पण भेटत होतं आणि आत्ताच्या पण मॉडेलमध्ये तुम्हाला हे अवेलेबल असणार आहे. हा पण पार्ट तुम्हाला सेम असणार आहे. हा थोडासा दिलेला क्रोममध्ये दिसणार आहे घ्यायला. क्रोममध्ये म्हणजे थोडासा ग्रेइशमध्ये दिसणार थोडासा. हा ग्रे किंवा आपला गोल्डमध्ये थोडासा या ठिकाणी दिसणार आहे. टर्निंग इंडिकेटर आहे तुम्हाला असणार आहे हॅलोजनमध्ये. पुढचं फेंडर जे असणार आहे हे तुमचं मेटलमध्ये दिलेलं असणार आहे. फ्रंटचे सस्पेन्शन तुम्हाला असणार आहे टेलिस्कोपमध्ये. आणि फ्रंटला तुम्हाला ही डिस्प्ले दिलेली असणार आहे. ठीक आहे. पुढचे जे पण तुम्हाला हे असणार आहे ऑला व्हील्स हे तुमचे 90 तुम्हाला 12 इंच दिले असणार आहे. फ्रंटला तुम्हाला 12 इंच असणार आणि रिअरला तुम्हाला दिले असणार आहे 10 इंचमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला डिस्प्ले जो आहे तुम्हाला हा 190 mm पर्यंत दिलेला असणार आहे. ठीक आहे. फ्रंटला तुम्हाला दिसणार आहे टेलिस्कोपमध्ये सस्पेन्शन. दोघं साईडला तुम्हाला रिफ्लेक्टर्स दिले असणार आहे. हे मडकं एका साईडला सिंगल हॉर्न दिलेलं असणार आहे. साईड प्रमाणे हे पण बघा आत्ताची जी पण गाडी आहे तुम्हाला लेटेस्ट पडते तुम्हाला 25 ॲनिव्हर्सरी एडिशन हे तुम्हाला हा लोगो याच्यामध्ये भेटून जाईल या गाडीमध्ये. आधीच्या मॉडेलमध्ये भेटत नव्हते पण आत्ताची जी पण आहे ही 25 ॲनिव्हर्सरी एडिशनमध्ये तुम्हाला हा भेटून जाईल लोगो यामध्ये. ठीक आहे. साईड प्रोफाईलमध्ये पण दाखवून देतो. साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला ही पण ही अशी ग्राफिक भेटून जाईल या ठिकाणी. ही तुमची गोल्ड विथ सिल्वरमध्ये तुम्हाला दिली असेल इकडे जायला. ठीक आहे. सेम बघू शकतात की इथं बघा या ठिकाणी तुमचा हा TFT तुम्हाला डिस्प्ले दिलेला असणार हा 4.2 इंचमध्ये. ठीक आहे. आणि सेंटरला तुम्हाला बघू शकतात की लोगो पण तुमचा होंडाचा दिलेला असणार बरोबर. आणि इथं बघा इथं तुम्हाला इको इंडिकेटर लाईट दिली असणार आहे. RPM मीटर आहे. डिजिटल तुमचं स्पीडोमीटर असणार आहे. इथं तुम्हाला या जॉयस्टिकने इथं आपण हे याला ऑपरेटिंग करू शकतो बघा. सेटिंग विटिंग नंतर मग तुम्हाला जे पण पाहिजे असेल ट्रिप A ट्रिप B पण सेट करू शकतो या ठिकाणी. ठीक आहे. सेटिंगमध्ये तुम्हाला फंक्शन डिस्प्ले जनरल सर्व्हिस हे सगळं माझ्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. फ्युलची नवी तुम्हाला दिली असते कशा यायला. हेडलाईटची तुमचे अप्पर डिपर कंट्रोलचं दिले असते. हे जॉयस्टिक तुम्हाला दिले असणार. याला तुम्ही ऑपरेटिंग करू शकता या ठिकाणी. टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला दाखवून देतो हे बघा. हॉर्न पण तुम्हाला चांगला आहे. सेंटरला तुम्हाला होंडाचे तुम्हाला ब्रँडिंग मिळून जाईल. आणि आयडल स्टार्ट स्टॉप तुम्हाला हा इथं तुम्हाला बटन दिलेलं असणार आहे. सेस स्टार्टचं बटन पण तुम्हाला इथं दिलेलं असणार आहे. हा कन्सोल तुमचा पूर्णपणे असणार आहे फायबरमध्ये. आणि मध्ये तुम्हाला हा TFTमध्ये तुम्हाला हा इन्स्ट्रुमेंट कस्टम तुम्हाला कन्सोल दिलेला असणार आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला सर्व भेटून दिल्यामध्ये. ठीक आहे मित्रांनो. सेटिंगमध्ये तुम्हाला फंक्शन विंक्शन मेंटेनन्स जनरल जे तुम्ही डेट टायमिंग किंवा युनिट काही चेंजेस तुम्ही ते करू शकतात. ठीक आहे. ब्राईटनेस थीम फेवरेट नंतर डिस्प्ले टाईप तुम्हाला कसं पाहिजे ते पण तुम्ही याच्यामध्ये शिरू शकता. बार सिम्पल दोनच तुम्हाला होतं त्याच्यामध्ये हे दिले असणार आहे ऑप्शन. ठीक आहे. आणि फंक्शनमध्ये तुम्हाला दिले असणार आहे हे आपल्याला इको इंडिकेटर ऑन ऑफ करू शकतो बॅक करू शकतो हे सगळं तुम्हाला दिले असणार आहे. सर्व्हिस रिमाइंडर लाईट पण तुम्हाला यामध्ये दिली असणार आहे. एक मिनिट तुम्हाला परत बंद करून चालू करून दाखवतो. हे पण इंजिन लाईट दिली असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला इकडे दिली असणार आहे. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला हा दिले असणार आहे. टायमिंग दिलेलं असणार आहे. हे सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल यामध्ये. ठीक आहे. आणि इथं बघू शकतात की इथं तुम्हाला इकडे तुम्हाला हे इंजिन लाईटच्या दिले असणार आहे. बाकी तुम्हाला टर्न इंडिकेटर लाईट सगळं तुम्हाला अप्पर डिपर सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल यामध्ये. ठीक आहे. इथं तुम्हाला हुक दिलेलं असणार आहे. इथं पण तुम्हाला हा ग्लव बॉक्स दिलेला असणार आहे की साईडला. हा पण तुमचा मोबाईल ठेवण्यात येत असणार आहे किंवा काय पण आपण वॉलेट बेल्ट देऊ शकतो यामध्ये. आणि इथं तुम्हाला बघा टाईप Cमध्ये तुम्हाला इथं पोर्ट दिले असणार आहे इकडे साईडला. एक मिनटं याला काढतो पर्यंत कसा आहे हा इकडनं आहे. ठीक आहे. हां हे बघा टाईप Cमध्ये तुम्हाला इथं हा पोर्ट दिलेला असणार आहे या ठिकाणी. दिस इथं हा टाईप Cमध्ये असणार आहे. ठीक आहे. आणि हे बघा
इथं आपण इथं तुम्हाला 2 बटणं असतील फ्यूल कॅपसाठी आणि इथं सीटला तर आपण इथून ओपन करू शकतो, पण त्याच्या आधीपर्यंत याला बंद करावं लागतं. नंतर मग इथून पण सीटला ओपन करू शकतो. सीट पण तुम्हाला दाखवतो. सीट पण तुमची पोशिंग चांगली आहे. इथं तुम्हाला टूल किट भेटून जाईल. यामध्ये फर्स्ट एड किट तुम्हाला इथे याच्या आतून भेटून जाईल आणि हे मिरर आहेत आणि आपण एक हेल्मेट ठेवू शकतो. एवढी इथे तुम्हाला जागा दिली असते. इथं तुम्ही आपलं फर्स्ट एड किट इथे तर इथे ठेवू शकतात. इथं तुमचे पेपर येऊन जातील आणि हे मिरर तुमचे गाडी जेव्हा तुम्ही परचेस करा त्यामुळे तुम्हाला ते लावून देतील. विथ तुम्हाला एक्सेसरीज पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल याच गाडीच्या प्राईजमध्ये संपूर्ण. नंतर मग इथं बघू शकतात. इथं तुम्हाला बॅटरी दिलेली असणार याच्या आतमध्ये. इथं तुम्हाला मॅट पण एक्सेसरीजच्या पाठमध्ये होऊन जाईल. बॉडीचा तो पण जो शेप असणार आहे, जी पण स्टीलची जी पण बॉडी भेटते ती पण तुम्हाला एक्सेसरीजच्या पाठमध्ये भेटून जाईल. नंबर प्लेट असणार आहे INDची. नंतर मग इन्शुरन्स असणार आहे, रजिस्ट्री असणार आहे, सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. फ्रंटला तुमचे टेलिस्कोपमध्ये दिले असणार सस्पेन्शन आणि रेअरमध्ये तुम्हाला दिले असणार आहे हे मोनोशॉकमध्ये दिले असणार आहे. 3 स्टेप ॲडजस्टेबल असणार तुम्हाला दिलेलं. ग्रॅब हँडल तुमचं जे असणार आहे तुमचं हे बॉडी कलरमध्ये असं दिलेलं, ब्लू कलरमध्ये असं दिले असणार आहे की साईडला. इथं पण तुम्हाला ॲक्टिवाची तुम्हाला 125ची ब्रँडिंग भेटून जाईल ब्लॅकमध्ये विथ क्रोममध्ये की साईडला. ठीक आहे. ही पण ग्राफिक तुमची वेगळी दिली असणार आहे. हे जे असणार आहे रिअर फुटरेस्ट तुमचे हे ॲल्युमिनियममध्ये दिले असणार आहे, सिल्वरमध्ये. ठीक आहे. एअर कूलमध्ये तुमची कूलिंग सिस्टीम दिलेली असणार आहे गाडीची आणि सायलेन्सर तुमचं हे असं असणार आहे मीटरमध्ये दिलं असणार पूर्णपणे. ठीक आहे मित्रांनो. पाठीमागचा टायर तुमचा पाठीमागचा टायर तुम्हाला जवळ दिलं असणार आहे 90-100 10 इंची तुम्हाला दिले असणार हा पाठीमागचा ऑलवेज. सो याची तुम्हाला टायर दिली असणार. दोघंही टायर तुम्हाला दिले असणार ट्यूबलेसमध्ये. इथं तुम्हाला रेलमध्ये टेल लाईट तुम्हाला ही असणार आहे पूर्णपणे हळदमध्ये दिली असणार की साईडला. या ठिकाणी हा जो शेप आहे इथं तुम्हाला ॲक्टिवा 125ची ब्रँडिंग भेटून जाईल विथ क्रोममध्ये. टर्न इंडिकेटर आहे तुमचं असणार आहे हॅलोमध्ये. इथं तुमची फ्यूलची तुम्हाला दिलेली असणार आहे. ही तुम्हाला मी ओपन करून दाखवतो. पर्यंत सांगतो की इथं तुम्हाला 5.3 लिटरपर्यंत मध्ये फ्यूलची तुम्हाला कॅपॅसिटी दिलेली असणार आहे. 820 पण तुम्ही फ्यूल भरू शकतात आणि नॉर्मल पण तुम्ही याच्यामध्ये फ्यूल भरू शकतात. होंडाची ब्रँडिंग तुम्हाला इथं भेटून जाईल या ठिकाणी. आणि खाली तुम्हाला दिले असणार रिफ्लेक्टर नंबर प्लेटच्या जागा दिली असणार आहे. फायबरमध्ये तुमचं हे मडगा दिली असणार की चायला. ठीक आहे मित्रांनो. आणि हे बघा इकडे पण तुम्हाला ऑलमोस्ट सर्व सेम दिली असणार आहे. ॲक्टिवा 125ची ब्रँडिंग असेल ब्लॅकमध्ये विथ तुम्हाला हा गोल्ड किंवा क्रोममध्ये तुम्हाला हा दिला असणार की चायला लोगो पार्टिकल चाईडला. रेअर फुटरेस असणार आहे. साईड स्टँड तुम्हाला इंजिन कट ऑफ दिली असणार आहे. हे आहे आपला सेंटर स्टँड स्टार्ट या गाडीमध्ये. आणि तुम्हाला आता इंजिनबद्दल तुम्हाला सांगतो 4 स्ट्रोक तुम्हाला ऐसा इंजिन दिलेलं असणार आहे. 123.92 cc तुम्हाला डिप्लोमेंट मिळून जाईल. 6.20 किलोवॅट तुम्हाला पॉवर भेटेल. 6,500 RPM चालली जाते आणि 10.5 mm तुम्हाला टॉर्क भेटतो जो 5,000 RPM चालतो. PGMI फ्यूल इंजेक्टरमध्ये दिले असणार की चायला. बोर तुम्हाला असणार आहे 50 mm पर्यंत. स्ट्रोक दिले असणार आहे 63.1 mm पर्यंत. अंडर बोन तुम्हाला फ्रेम दिलेली असणार पहिला आणि रेअरची तुम्हाला 3 स्टेज तुमचे ॲडजस्टेबल तुमच्या स्प्रिंग लोडेड तुमचे हायड्रोलिक तुम्हाला दिले असणे. रेअरचे सस्पेन्शन. पाठीमागचा ड्रम ब्रेक तुम्हाला 130 mm पर्यंत दिलेला असणार आहे. आणि डायमेन्शनमध्ये तुम्हाला सांगतो डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेंथ असणार आहे 1850 mm पर्यंत. वीट दिलेली असणार आहे 707 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार 1160 mm पर्यंत. व्हील बेस दिलेला असणार आहे 1260 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअरन्स असणार 162 mm पर्यंत. आणि याची तुम्हाला कव्ह वेट दिलेली असणार आहे 107 kg पर्यंत. सीट लेंथ असणार आहे 712 mm पर्यंत. आता मी तुम्हाला पाठीची फ्यूल कॅप ओपन करून दाखवतो. तर बघा ही तुमची फ्यूल कॅप तुमच्याशी होईल ओपन आणि तुम्ही इथं फिलिंग करू शकतात पेट्रोलची. त्याच्यामध्ये पण तुम्ही इथं हुक दिलेलं असेल की साईडला. इथं पण हुक असेल आणि इथं पण तुम्हाला देखील इथं एक हुक दिलेलं असेल की साईडला. एक्सेसरीजच्या पार्टमध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल. हेल्मेट, पार्किंग कवर, ब्रेक कवर, INDची नंबर प्लेट जेव्हा तिथे पण ब्लॅक कलरची फ्रेम असते ती विथ इन्शुरन्स 1+4चा आणि बाकीची जी पण एक्सेसरीज असणार आहे आपला बॉडीचं जो पण असणार आहे हे गार्ड ते पण तुम्हाला क्रोममध्ये किंवा ब्लॅकमध्ये तुम्ही ते लावू शकतात. पण शोरूमच्या तुम्हाला क्रोममध्ये भेटेल आणि तुम्हाला जर ब्लॅकमध्ये पाहिजे असेल तो नॉर्मली जाड जेवणाचा जो असतो तो तुम्हाला तो आफ्टर मार्केट तुम्हाला तो लावून घ्यावा लागेल. या स्कूटरची प्राईस तुम्हाला असणार आहे कल्याणमध्ये खडपाच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम मिळतील 1,18,300 पर्यंत असणार आहे. पण दिवाळी ऑफरमध्ये तुम्हाला ही जाईल 1,14,000 किंवा 1,15,000 मध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. जर कोणाला जर इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही इथे येऊन करू शकतात. शोरूमचं सर्व डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. तुम्ही तिथे जाऊन डायरेक्टली इन्क्वायरी करू शकता. ठीक आहे मित्र. चला मग मित्रांनो तुम्हाला या स्कूटरचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी एक गाडी घेऊन परत पुढच्याच व्हिडिओ आत्ता फक्त मी हा व्हिडिओ इथं थांबवतो. आणि
जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन असतात ते सबस्क्राईब करा विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी एक गाडीवरून परत पुढच्या वेळेस भेटूया.